रामकृष्ण हरी रूप पाहता लोचनी सुख झाले
देव बसे चित्ती त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती. देव बसे चित्ती त्याची घडावी त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती. देव बसे चित्ती त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती. देव बसे चित्ती त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना. जनास में तीन हो अंग संगती, नवो अंग संगती, नवो अंग संगती. हरि जनास में देवी नहो ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी भले संत संतोषणी, भले संत संतोषणी, भले संत संतोषणी. तुका म्हणे जिथे भले 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 ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना. हॅलो हॅलो हॅलो
देव बसे चेते देव बसे चेते देव बसे
संकटे घडवे घडवे संकटे संकटे घडवे संकटे
देववसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना हरिजना सवे भेटी नभो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना तुका म्हणे जिने भले संत संगष्टने ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुत स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर वेदैः संगपद क्रमोपनिषदैर् गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करः प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहालङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथेनान्दतो ज्ञानराजा सुपात्रतया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो देववसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना प्राप्तस्थली प्राप्त प्रसंगी उपस्थित केलेला अभंग श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबा यांचा भगवंताला प्रार्थना करणारा भगवंताला विनवणी करणारा सत्संगतीची प्रार्थना करणारा आमच्या जीवनामध्ये जी काही संगती असेल ती सत्संगती आमच्या जीवनामध्ये प्राप्त होऊ दे आणि तुझा वास ज्यांच्या चित्तामध्ये आहे ज्यांच्या चित्तामध्ये तू राहतोस अशांची संगती आमच्या जीवनामध्ये घडू दे अशी विनवणी करणारा प्रार्थना करणारा अभंग विठ्ठल गेल्या 28 वर्षापासून आपण या कार्यक्रमाची सुंदर अशा स्वरूपाची तयारी करतायत आणि 28 वर्षापर्यंत हा कार्यक्रम इथपर्यंत आणला 28 वर्षामध्ये अनेक चांगलेही दिवस या कार्यक्रमात येऊन गेलेत किंवा आजचाही चांगलाच दिवस आहे मधल्या काही 2-3 वर्षापूर्वी हलाखीची काही परिस्थिती संपूर्ण जगावरती भारतावरती आली होती त्याही परिस्थितीत तुम्ही हा कार्यक्रम अखंडित स्वरूपाचा ठेवलाय आणि हे सर्व करत करत 28 वर्षे इथे पुढे आलीत हे अतिशय आनंदाचं आणि सौभाग्याचे दिवस आपल्याला पाहायला मिळतात हे अतिशय चांगली बाब आहे हे सर्व करण्याची कोणाची तरी आपल्या मागे पुण्याई असेल कोणाच्या तरी पुण्याईने हे सगळं सुरू असेल महाराजांना आत्ता पूज्य श्री महाराजांशी बोलत असताना त्यांनी सांगितलं की ही सर्व पुण्याई कोणाची असेल
तर वेदमूर्ती श्रीराम दादा महाराज जोशी यांची पुण्याई, महाराजांच्या पुण्याईने महाराजांनी सुरुवात केलेल्या संपूर्ण या गोष्टीच्या त्या ठिकाणी पुण्याईने भगवंताविषयीची काहीतरी गुणगान गावेत, भगवंताविषयीची अंतकरणात काहीतरी प्रीती धारण करावी आणि त्याचंच काहीतरी वर्णन करावं म्हणून सुरू केलेला, याच उद्देशाने भक्तिपर स्वरूपाचा हा कार्यक्रम, हा महाराजांच्या आशीर्वादाने, महाराजांच्या पुण्याईने आणि जो सुरू आहे तो मला आश्चर्य वाटलं खरंच की ज्यांच्या मार्गदर्शनाने हा सुरू आहे असे आमचे गुरुवर्य आदरणीय वंदनीय श्री प्रमोद अण्णा जगताप महाराज. आम्ही त्यांना अण्णा म्हणतो, गुरूंचं किंवा श्रेष्ठ मनुष्याचं नाव घेऊ नये, पण मला यामुळे नाव घ्यावं असं वाटलं की त्यांच्या नावामध्येच आनंद शब्द आहे. प्रमोद या शब्दाचा अर्थ प्रगताः मोदाः सहा प्रमोदाः, ज्यामध्ये श्रेष्ठ स्वरूपाचा मूद हा धातू त्या ठिकाणी आहे, आनंद असतो, तो प्रमोद असा शब्द आहे. महाराजांच्या यच्चावत जीवनच्या शैलीमध्ये पाहू गेलो तर छोट्या छोट्या गोष्टी आनंद देणाऱ्या असतात. आम्ही त्यांच्याकडे पाहूनच त्या गोष्टी शिकलो आणि त्याचाही आनंद आम्हाला भेटतो. पूज्य श्री महाराजांच्या मार्गदर्शनाने आणखी वैशिष्ट्य मला असं वाटलं की महाराज आहेतच आहेत, पण आणखी काय तर आम्ही लहानपणापासून आळंदीत आल्यानंतर ज्यांना बाबा या संबोधनाने आणि गुरु या संबोधनाने संबोधलंय, पूज्य श्री बाबा अर्थात एकनाथजी महाराज कोष्टी असे गुरुवर्य आमचे बाबा समोर बसले आहेत. बाबांच्या उपस्थितीने, बाबांच्याही मार्गदर्शनाने हा कार्यक्रम सुंदर आणि अतिशय जसं फुल टवटवीत आणि सुगंधित असतं तसा सुगंधित असलेला हा कार्यक्रम सुरू आहे. महाराजांच्या विषयी काय सांगावं, मी खरं तर तुम्हाला क्षमा मागतो आणि महाराजांच्या विषयी सांगतो. पूज्यश्री बाबाजींची एवढी तपस्वी स्थल, तपस्वी साधना आहे. महाराजांचं माझ्या मते इथे अनुष्ठानपूर्वक तुम्ही पारायण करतात हे मला एक अभिनव वाटलं. असं पारायण आम्ही कुठे पाहत नाही, गलबल्यातलं पारायण पाहतो, गडबड गोंधळातलं पारायण पाहतो, पण अनुष्ठानपूर्वक पुढे दिवा तेवतोय, त्या दिव्याच्या साक्षीने, त्याच्या ज्योतीच्या साक्षीने असं पारायण पूज्यश्री बाबांच्या आपण छत्राखाली त्या ठिकाणी करतो. आम्ही दररोज मंदिरात जातो. बाबांचं या महिन्यातलं हे तिसरं पारायण असेल, तिसरं पारायण किंवा चौथं पारायण बाबांचं असावं. पूर्ण फेब्रुवारी महिन्यात 2 पारायण सलग बाबांनी आळंदीत माऊलींच्या समाधी समोर मंदिरात केले. मंदिरात तर जवळपास बाबांचे 5-6 पारायण सहज त्या ठिकाणी 6 महिन्यात तरी होतात, वर्षात 10-12 होत असतील. आणि विविध ठिकाणी विविध ज्ञानेश्वरी बाबांचा आत्मा आहे. विठ्ठल अतिशय गोड असं आणि श्रेष्ठ आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्व आहे. एकच त्यांची आठवण सांगतो माझ्या अभंगाकडे येतो. मी आज आमच्या जन्मभूमीत नगर ठिकाणी होतो. माझ्यासोबत पूज्यश्री बाबांना आणि आम्हाला सांभाळणारे एक दादा माझ्यासोबत आहे. मला ते थोडक्यातच म्हटले की मला बाबांविषयी सांगावं असं वाटतं. त्यांनी एकच बाबांविषयी सांगितलं. ज्यावेळेस बाबा विद्यार्थी दशेत कोष्टी महाराज आळंदीत राहत होते त्यावेळेची त्यांनी एक घटना अर्जुन महाराज सांगितली. बाबा उमरेकर धर्मशाळेत राहायचे आणि म्हणे आम्ही एकदा त्यांच्याकडे गेलो तर बाबांचं अतिशय टापटीपपणाचं टाइम टेबल लिहिलेलं असायचं म्हणे. आणि त्या टाइम टेबलमध्ये 2 वर्ग होते, पाप आणि पुण्याचे. असे 2 वर्ग त्यांनी लिहिलेले होते. पुण्य म्हणजे काय, ज्या पूर्ण दिवसामध्ये वेळेमध्ये जे काही हरिनाम झालंय मुखामध्ये किंवा भगवंताविषयीचं जे काही वाचन झालंय, श्रवण झालंय, त्याला बाबा पुण्य लिहायचे. आणि जिथं मोकळा स्पेस गेला की तिथे बाबा पाप लिहायचे. ते पाप झालं असं बाबा लिहायचे, असं मला त्यांनी आठवण सांगितली. त्यांनी विचारलं आता मी तुमच्याशी बोलतोय ते पापच का. बाबांनी त्याला उत्तर दिलंय की तुम्ही मला जे विचारतायत ना आता ते भगवंताविषयीच विचारताय, म्हणून त्या पुण्यात आपण गणना करू. म्हणजे आखीव रेखीव जीवन कोणाचं असेल तर पूज्यश्री बाबांचं आहे. आणि या बाबांच्या जीवनाचं तुम्ही सुंदर असा आनंद, त्यांच्या वाणीचा आनंद घेतात. ही तपस्वी लोक, श्रेष्ठ लोक, यांच्याकडे पाहून, यांच्या कार्याकडे पाहून आपलं संपूर्ण आयुष्य त्यांच्याच चरणी, अशाच महाराजांच्या चरणी व्यतीत करावं की काय असा मनात संकल्पना येते. हे श्रेष्ठ पुरुष. विठ्ठल विठ्ठल पूज्यश्री अण्णांचं वैशिष्ट्य तर इतकं महान आहे की अण्णा शांततेला लाजवतात. हो, शांतता. अण्णांचं कीर्तन तुम्ही गेल्या 28 वर्षापासून इथे ऐकतायत. शांतता लाजवतात. मी गेल्या आठवड्यात जुन्नरमध्ये अण्णांना
काल्याचं कीर्तन अण्णांचं होतं. अण्णांना अतिशय प्रेरणेने सद्भावनेने तिथे अण्णांना आमंत्रित केलं होतं. मी पिन ड्रॉप सायलेन्स असा इंग्लिशमधली म्हण आहे, त्या म्हणीला बाबांनी लाजवलं. शांतता रस धारण करणं हे खूप अवघड असतं, तलवारीच्या धारेवर प्रमाणे चालणं असतं. बाबा हा बाबांच्या कीर्तनातला शांत रस, भगवंताकडे नेणारा, भगवंताच्या चरणाजवळ नेऊन पोहोचवणारा असा अण्णांचा रस हा नुसता मुरबाडकरांना आवडत नाही, महाराष्ट्राला आवडत नाही, संपूर्ण भारताला आवडतो. असे अण्णा तुम्हाला लाभले म्हणून तुमचं आणि माझं सगळ्यांचं भाग्य. विठ्ठल. खरं तर छान अशी परिस्थिती, छान असं सौंदर्य आहे. सगळीच मंडळी इथे उभा आहेत, श्रेष्ठ असे गायक वादक सगळी मंडळी. सगळ्यांना नमस्कार करतो. ज्ञात नाहीत सगळीजण, पण सगळ्यांना वंदन करतो. माझे मित्र हरिभक्तपरायण अर्जुन महाराजांचं तुम्ही गेल्या 2 दिवसांपासून प्रवचन त्या ठिकाणी ऐकतायत आणि महाराज माझे मित्र आहेत. पुणे विद्यापीठात ते आणि मी दोघं PhD सोबत करतोय. महाराजांचंही अतिशय तत्वज्ञानामध्ये मोठं काम आहे. खाली बसा म्हटलं पण ते उभा राहिले. हा गुरुबंधूपणा आणि मित्रपणा असतो. महाराज इथे आहेत, सगळीच मंडळी आहेत. सगळ्यांना आणि तुम्हा श्रोत्यांना वंदन करतो. थोडक्या आणि धावत्या 11च्या आत आपण या वेळेत अभंगाचा विचार करूया. विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. अतिशय गोड अभंग आहे. तुकोबराय भगवंतासमोर जातायत, पांडुरंगासमोर जातायत. दरवेळेची वारी आहे. आपण माघ वारी धरूया, आत्ताच झाली आहे म्हणून. कदाचित तुकोबराय भगवंताकडे गेलेत आणि भगवंताच्या समोर उभा राहिलेत आणि देवाला म्हणतात, देवा माझ्या जीवनामध्ये तू ज्याच्या चित्तात तू राहतोस ना, अशाची मला संगती घडू दे. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. खूप छान अभंग आहे. म्हणता म्हणता याची पद जर उलटी सुलटी झाली तर गडबड होते. संस्कृत येणारच म्हणून सांगतो. तुम्ही आता आलाप गात असताना कधी कधी त्याचं मला थोडंसं वेगळीकरणही जाणवत होतं. याचं पद जर चुकलं तर गडबड होते. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. विसंगती जर म्हटलो तर अर्थ उलटा होईल आणि उलटी क्रिया होईल. विठ्ठल. पद आहेत, तुकोबरांचे पद आहेत. अर्थ शब्द चुकला की गडबड होते. संस्कृतमध्ये तीच अवस्था आहे. ही मराठीत जशी तशी संस्कृतमध्ये अवस्था आहे. मला आता मोदक खात असताना ती कथा स्मरणात आली आणि या चरणात पाहून मला ती लक्षात आली. आणखी बाबा विसंगती हा शब्द जर वापरला तर अर्थ बदलतो. घडावी संगती. ज्यांच्या चित्तात देव आहे अशांची संगती घडावी असं तुकोबरा इथे म्हणतात. आणि विसंगती म्हटलं तर अर्थ भिन्न होतो. अशाच दृष्टीला अनुसरून संस्कृत मधली एक छान कथा आहे. राजा राणी असतात, दोघंही संस्कृत शिकलेले असतात. माझ्याकडे म्हणा सध्या कीर्तनापुरतं. दोघंही खूप छान संस्कृत शिकतात. राजाचं संस्कृत उत्तमच असतं, पण राणी त्याही पेक्षा उत्तम शिकलेली असते. माझ्या मते स्त्रियांना आणि मुलींना खूप चांगल्या स्वरूपाचं तंतोतंत आणि परफेक्ट शिकतात. ते चांगलं असतं, त्यांचं व्याकरण वगैरे चांगलं असतं, शुद्ध असतं. त्या छानच अभ्यास करतात. आम्ही टाइमपास करत अभ्यास करत असतो. त्या मुलीचं खूप छान व्याकरण होतं, राणीचं खूप चांगलं व्याकरण होतं. चांगल्या स्वरूपाचं संस्कृत. नुकतेच ते बोलायला लागले. उन्हाळ्याचे दिवस आलेले होते. खूप मोठी अशी गरमी झालेली होती, जशी मुंबईत असते ना तशी. आणि दोघेही राजा राणी आहेत, राजमहालात राहत आहेत. सरोवर बांधलेलं आहे शेजारी. राणी म्हणते, अहो जरा ऐका ना माझं. राजा म्हणतो, सांग काय ते. राणीनं सांगितलं की राजाला ऐकावंच लागतं. मी राजाचं सांगतोय, तुमचं नाही सांगत. राणीनं सांगितलं, घरचीनं सांगितलं की त्या ठिकाणी ऐकावंच लागतं. चला जरा आपण सरोवरात स्नान करून येऊ. म्हणून राणी आणि राजा दोघही जण त्या सरोवरात जातायत आणि स्नान करायला लागतायत. त्या ठिकाणी विहार करतायत. मग नवरा बायको चेष्टा सुरू होते. राणी राजाच्या अंगावरती अशी पाणी शिंपडते. राजाही खूपसं पाणी शिंपडायला लागतो. खूप छान कथा आहे, नीट ऐक. राजाही प्रचंड शिंपडतो. राणी वैतागते आणि त्याला संस्कृत मधनं बोलते, हे राजन मोदकही सिंच. कळाला अर्थ? कळाला का? बोला. हे राजन मोदकही सिंच. मोदक तर कळाला ना. हे म्हणजे हे, राजन म्हणजे राजा, मोदकही सिंच, मोदक शिंपड असा अर्थ सरळ होतो. सरळ पद्धतीनं पाहिला तर मोदकही सिंच म्हणजे मोदक शिंपडणे असा अर्थ होतो.
राजाचं व्याकरण एवढं पक्क नसतं. तो प्रधानाला बोलवतो आणि प्रधानाला म्हणतो, ये मुरबाडच्या गणपती आहे का इथे? आहे ना. मुरबाडच्या गणपतीला जा आणि त्या गणपतीच्या समोरची सगळी मोदकाची ताटं घेऊन. तो एक नाही ट्रकभर ताटाची ताटं आणतो, त्या सरोवराच्या काठावर ठेवतो. मग राजा तिच्या अंगावरती बायकोने सांगितलंय म्हणून एक नाही तिच्या अंगावरती 7 पाण्याऐवजी एक असा मोदक शिंपडायला. ती म्हणते, याला काही कळतं का नाही? कोण म्हणतंय सांगा लवकर. कोण म्हणतं? तुम्ही पण म्हणतात का असं? नाही, आमच्याकडे म्हणतात तसंच. नेहमी स्त्रिया म्हणत असतात याला काही कळत नाही. आमच्या पुरुषाचं जीवनच कसं असतं काय माहित. लहान बाळ असतो, त्या बाळाला आई म्हणते, बाळा तुला काही कळत नाही. बाबा पण म्हणतो त्याला काही कळत नाही. मोठा होतो, मित्र म्हणतो त्याला काही कळत नाही. आणखी थोडा मोठा होतो, बायको म्हणते यांना काही कळत नाही. हे तर बरोबर आहे की नाही? हा, हे सगळ्या जणी म्हणतात यांना काही कळत नाही. मुलं होतात, मुलं पण म्हणतात काही कळत नाही. परवा एका अर्जुन महाराज मित्राच्या घरी गेलो आणि त्या मित्राकडे मोबाईल होता आणि तो मित्र मोबाईल त्याला काही कळेनाच. तो म्हटलं मला काही कळेनाच. त्याचा लहान 4 वर्षाचा मुलगा पळत पळत त्याच्याकडे आला. त्याला म्हटलं, बाबा इकडे दाखवा, तुम्हाला काही कळत नाही, मला कळतं. लहान मुलं सांगतात, तो बसल्या बसल्या म्हणतात, बाबा तुला काही कळत नाही. नुकतंच जन्मलेला मुलगा. आयुष्य संपूर्ण आमचं तिरडीवर जातं तरी पण आम्हाला काही कळालेलं नसतं. ही आमच्या पुरुषांची हकीकत. तसं ती राणी म्हणते, मी याला बोलली वेगळं, हे भलतंच तिसरं काहीतरी करताय. पाण्याऐवजी माझ्या अंगावरती एक मोदक शिंपडायला लागलाय. राणी वैतागते त्याला म्हणते, बाबा तुला कळालं नाही मी वाक्य काय बोलली. वाक्य काय बोलली होती? हे राजन मोदकही सिंच. त्याचं वाक्य तिला ते सांगायचंय. ती विग्रह करते, डिझॉल्व करते. त्याला डिझॉल्व असं इंग्लिशमध्ये शब्द आहे. विग्रह करते, संधी विग्रह जसा पद आहे ना, त्या पदाचा विग्रह करते आणि ती म्हणते, राजन हे राजन मा उदकही सिंच. मा या शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये नको असा होतो. उदकही म्हणजे पाणी आणि सिंच म्हणजे शिंपडणे. तू बऱ्याच वेळच्या माझ्या अंगावरती जे पाणी शिंपडत होतास ना, ते पाणी माझ्या अंगावरती शिंपडू नकोस, हे मला तुला सांगायचंय. मोदक शिंपडायला मी तुला लावले नाहीत. पद कळाला नाही, शब्द कळाला नाही, क्रिया भलतीस. विठ्ठल विठ्ठल. खूप गमतीशीर संस्कृतमध्ये अशा कथा खूप आहेत. एकदा ती दमयंती अशीच बसली. कुठे? उंबरठ्यावर. संध्याकाळच्या वेळी, कातरवेळी. नाही का नाही, कातरवेळी उंबरठ्यावरती बसणं म्हणजे विरहात बसलेलं असतं. कोणाची तरी आठवण काढते ती. कोणाची हो? तिच्याच पतीची, तिच्याच राजाची आठवण काढते. तिचा राजा लंकेमध्ये त्याला शाप वगैरे दिलेला, तो शाप वगैरे दिलेला असतो. तो नल राजा असतो. तो असा दूर त्या ठिकाणी तिच्यापासून वियोग पावलेला असतो. तिची आठवण काढते ती. तिचं इतकी आठवण तिच्या कंठामध्ये येते. केस मोकळे सोडले, डोळे तिचे सुजलेले आहेत, सारखे पाणी तिच्या मुखात डोळ्यातनं त्या ठिकाणी श्रवत आहे. ही सगळी कथा तिथला प्रधान पाहतून त्याच्या मनात तिच्याविषयीची कलुषित भावना तयार होते. आणि ती जिथं बसलेली असते तिथे तो प्रधान जातो. प्रधान तिला बोलतो, हे दमयंती माझ्यासोबत लंकेला येते का? लंकेला येते का असं म्हटल्यानंतर तिनं वाक्य वापरलंय, न लंका मयते चेतसहा. तिनं काय वाक्य वापरलंय? न लंका मयते चेतसहा. म्हणजे याचे 2 अर्थ होतात. न लंका मयते चेतसहा म्हणजे न म्हणजे नाही, लंका म्हणजे लंकेला, मयते चेतसहा, चेतसहा म्हणजे मनाला, माझ्या मनाला लंकेला यावं असं वाटत नाही, हा एक अर्थ आहे. पण तिला त्या प्रधानाला हा अर्थ सांगायचा होता, नलम कामयते चेतसहा. नलम म्हणजे नल राजाशिवाय माझ्या मनाला दुसरा कोणी शिवतच नाही. तू कलुषित भावनेने जो म्हणतोय ना मला माझ्यासोबत येतेय का, तर मला तुझ्यासोबत येऊ इच्छा नाही. कारण मला माझ्या अंतकरणामध्ये फक्त नल राजा आहे, त्याच्याशिवाय मी दुसरी कोणाचीही कामना करत नाही. मला हे सगळे दोन्ही दृष्टांत सांगायचे यासाठी होते. पद चुकलं, पदाचं उच्चारणता चुकली तर तिथे अर्थ बदलतात. तसं आजच्याही अभंगात तेच आहे की देवा तुझी आमच्या जीवनामध्ये विसंगती होऊ देऊ नकोस. तर काय होऊ दे? त्याची घडा विसंगते, त्याचे घडा संगते, त्याची घडा विसंगती, त्याची घडा देवा बसे
आशाच्या चित्तामध्ये आशाची संगती देवा मला दे. इतरांची संगती मला माझ्या जीवनामध्ये नको आहे. त्या संगतीनं माझ्या जीवनात कधी उत्कर्ष झालाय असं मला वाटतच नाही. देवा, याही पेक्षा पूर्वीचा इतिहास पाहू गेलो, अनेक त्या ठिकाणी इतिहास पाहिला देवा. अनेकांनी वेगवेगळी संगती केली, त्यांच्या जीवनात आनंद प्राप्त झाला नाही. पण ज्यांनी ज्यांनी तुझी संगती केली, ज्यांना ज्यांना तू हवाहवासा वाटला, त्याच्या जीवनाला शाश्वत स्वरूपाचा आनंद, शाश्वत स्वरूपाचं सुख प्राप्त झालं. म्हणून मला तुझी संगती पाहिजे. जीवनामध्ये प्रत्येकाला संगती मिळते, तुम्हाला आम्हालाही संगती मिळते. तुमच्या आमच्या जीवनात प्रत्येक लोक भेटतात. जी लोक भेटतात ती चांगलीच असतात असं नाही. कधी कधी चांगली वाटतात ती लोक आपला पुढे जाऊन घात करतात, हे काळ गेल्यानंतर कळतं. बऱ्याच वेळेस सोबतच राहतो, गोड बोलतो आणि आपला त्या ठिकाणी घात करतो. गोड बोलणाऱ्या माणसावरती तर त्या ठिकाणी विश्वासच ठेवू नये. मी सांगत नाही, सुभाषितकार खूप छानसं वाक्य बोलतात. अति आदराः यत्र भवेत तत्र शंका प्रकर्तव्याः तस्य परिणामः सुखम भवेत. जिथं अतिशय आदर होतो तिथं शंका तयार करायची, त्याचा परिणाम सुखात होतो. म्हणून गोड बोलणारा मनुष्य असतो तो आपला घात करतो, जवळचाच असतो, सोबतच राहतो, तो आपला घात केल्याशिवाय राहत नाही. ही अशी दुस्तर संगती आमच्या जीवनामध्ये नको देवा. आम्हाला संतांची संगती पाहिजे, कारण त्या संतांच्या चित्तामध्ये नेहमी देवाचं वास्तव्य असतं. त्यांच्या सहवासात, त्यांच्या चित्तामध्ये देवाशिवाय दुसरं काहीच नाही. देवाशिवाय ते कुणाचं गुणगान गात नाहीत, देवाशिवाय ते कुणाला मानतच नाही देवा. म्हणून तुझी संगती, तुझं वास, तुझं वास्तव्य ज्यांच्या चित्तात आहे ना, अशांची मला संगती घडू दे, असं तुकोबराय म्हणतात. विठ्ठल तुम्हाला आम्हाला भेटलेली संगती ही सततच चांगली करते असं नाही. मी म्हणेल, निसर्गतः मनुष्य इतका चांगला असतो की त्याचं बुद्धी चांगली असते, त्याचं मन चांगलं असतं, त्याचा विचार करण्यासाठी खूप छान बुद्धी त्याच्याकडे दिलेली असते. मित्रात जातो, वाढायला लागतो, जीवन जगायला लागतो, त्याचं जीवन बदलतं, पालटतं. तुम्ही आम्ही पण चांगल्या पद्धतीत येऊन बसलोय, त्याचं कारण आपल्याला मिळाली चांगली संगत. वाईट लोक वाईट पद्धतीने फिरतात, ते निसर्गतः चांगलेच असतात, पण त्यांच्या जीवनात वेगळी संगती लागते आणि त्यांचं जीवन बदलतं, अधपतनाला जातं. तुमच्या आमच्या जीवनात कुणाच्या तरी, अर्थात दादांसारख्या महान पुरुषांचं, अण्णांसारख्या महान पुरुषांचं, बाबांसारख्या महान पुरुषांची संगती लाभली, म्हणून कीर्तन मंडपात येऊन कीर्तन ऐकण्याची इच्छा अंतकरणात तयार झाली. याचं कारण म्हणजे संतांचा सहवास, संतांची संगती. विठ्ठल कारण आठवलंय की संतांची संगती इतकी चांगली असते. राजा भर्तृहरी सुभाषितामध्ये वर्णन करत असताना त्याच्या नीतिशतकात खूप छान श्लोक बोलतो. जाड्यम धियाः हरति सिंचति वाचि सत्यम मानोन्नतिं दिशति पापम अपाकरोति चेत प्रसादयति दीक्षु तनोति कीर्तिम सत्संगती कथय किं न करोति पुंसाम. संतांच्या सहवासात गेलं की बुद्धीचा मंदपणा दूर होतो. सत्संगती कथय किं न करोति पुंसाम. आपली चारही बाजूला कीर्ती पसरते. मला अलीकडे सगळे सुशिक्षित आहात म्हणून मला अलीकडचं उदाहरण सांगावंसं वाटतं. त्याच्या चारित्र्यात आलंय आईन्स्टाईन. त्याच्याशिवाय संपूर्ण सायन्स पूर्ण होत नाही. कशाचा शोध लावलाय माहितीये का? आईन्स्टाईन अतिशय मोठा शास्त्रज्ञ आहे, सायंटिस्ट आहे. त्याच्या जीवनात घडलेली कथा त्याच्या चारित्र्यात इंग्रजीमध्ये लिहून ठेवली, मराठीत सांगतो. संगती मिळाली त्याची, जीवन कसं बदललं ते पहा. आईन्स्टाईन खूप छान मोठा व्याख्याता होता, संशोधक होता. तो इंग्लंडला असंच व्याख्यान द्यायला निघाला. त्याच्या व्याख्यानाला काय हजारिक लोक नव्हती महाराज, त्याच्या व्याख्यानाला लाखो लोक जमायची. प्रचंड लोक त्या इंग्लंडमध्ये त्याच्या व्याख्यानाला जमलेली होती. अचानक तब्येत खालावली, तिथूनच म्हणाला की विद्यार्थ्याला, त्याच्या शिष्याला, इथून आपलं सगळं मागं घे, मला काय व्याख्यान करायचं. तो शिष्य म्हणाला, तिथे लाखो लोक तुमची व्याख्यान ऐकण्यासाठी जमली आहेत, तिथे गेला नाहीत तुम्ही तर आयोजक प्रयोजक जे आहेत त्यांना लोक खुर्च्या फेकून मारतील. निदान तिथपर्यंत चला तुम्ही, त्यांना भेट देऊन मागे. अरे मी येऊ शकत नाही, माझी व्याख्यान देण्याची कंडिशनच नाही. आईन्स्टाईन हे सगळं सांगायला लागले. ते म्हणाले, महाराज तुम्ही गुरुवर तिथपर्यंत चला, तुम्ही बसा खाली, मी तुमच्यावरचं व्याख्यान देतो. आतापर्यंत तुमच्या सोबत राहिलोय का? ते उगच राहिलो का? तुमची सगळी व्याख्यानं माझ्या पाठ झाली आहेत, तोंडपाठ झाली आहेत, मी व्याख्यान देतो. पण एक काम करा म्हणे, काय? तुमच्यासारखा मला दिसलो पाहिजे, मी तुमच्यासारखा आहेच आहे. तुम्हाला दाढी आहे ती पांढरी आहे, माझी काळी आहे. लोक म्हणतील मेहंदी लावून आलाय. आईन्स्टाईनच्या काळी होती का? आहे की नाही? काहीतरी काळी करून आलाय असं म्हणतील आणि लोक ओळखणार नाहीत मला. मी शिष्य आहे म्हणून, तुम्हीच आहात म्हणून लोक ऐकतील माझं. पण एक काम करा ना,
काय? तुमच्याकडचा कोट मला द्या. आईन्स्टाईन कोट घालायचे, तुम्ही छान त्यांचा फोटो पहा, दाढी आणि कोट त्यांचा असायचा. आईन्स्टाईननी कोट काढला आणि त्या शिष्याला दिला आणि शिष्य व्याख्यान द्यायला निघाला. खरे आईन्स्टाईन जे आहेत ते गेल्यानंतर स्टेजच्या खाली बसले आणि हे लोक आले. लोकांना वाटलं की हेच आईन्स्टाईन आलेत. शिष्य वरती आला, स्टेजवरती व्याख्यान द्यायला सुरुवात केली. खरे आईन्स्टाईन जे बोलतात त्याहीपेक्षा चांगल्या स्वरूपाचं या शिष्याने व्याख्यान दिलं. इतकं चांगलं दिलं, लोकांना असं वाटलं की याच्यासारखा व्याख्यातच जगात नाही की काय. लोकांनी खूप आनंदाने ते ऐकलं. व्याख्यान झाल्यानंतर प्रश्न विचारण्याची पद्धत असते. तो म्हणाला, कोणाला काही शंका असेल तर विचारा. कुणीच काही विचारेना. पुन्हा पुन्हा विचारल्यानंतर एवढ्या लाखो लोकातनं एक मनुष्य उभा राहिला आणि तो म्हणाला, मला शंका आहे. म्हणाला, काय शंका आहे, विचार. तो त्याची शंका विचारायला लागला. तो म्हणाला, काय मूर्खासारखी तुझी शंका आहे? या शंकेचं उत्तर मला द्यावं असं वाटत, म्हणजे मी द्यावं असं मला वाटत नाही. माझा शिष्य या शंकेचं उत्तर देईल. उठ रे जरा, या प्रश्नाचं उत्तर दे. खाली कोण बसलं होतं? कोण बसलं होतं? ऐकतात कीर्तन सगळेजण. खरे त्याचे गुरुजी, शिष्य, त्याचे जे गुरुजी आहेत आईन्स्टाईन, खाली बसले होते. ते उठले, वरती आले स्टेजवरती आणि त्या व्यक्तीच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. लोकांना वाटलं याचा शिष्यच एवढा हुशार आहे, हे स्वतः किती ज्ञानी असतील, स्वतः किती महान असतील. लोकांनी डबल टाळ्या, डबल हार, डबल सत्कार, डबल दक्षिणा. इथे काही तसं करू नका, पण त्या ठिकाणी सानंदाने वाटं लावलं. आणि ज्यावेळेस दोघं गाडीत बसतायत, मला हे महत्वाचं सांगायचं, त्यावेळी आईन्स्टाईन म्हणतात, तू खूप छान बोलला, पण त्या व्यक्तीच्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही म्हणून तो मला उठवलं. त्याच्या डोळ्यातनं पाणी येतं त्या शिष्याच्या. तो म्हणतो, गुरुवर, मी ज्ञानाच्या पाठीमागे लागलो असतो तर कदाचित त्या व्यक्तीच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकलो असतो, पण मला ज्ञानापेक्षाही तुमची संगती प्रिय होती, तुमची संगती अपेक्षित होती, म्हणून मला त्या व्यक्तीच्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. पण तुमच्या सहवासामुळे आज मला लोकांनी मानलंय, लोकांनी मला वरलंय. हे केवळ कशाचा प्रकार असेल तर तुमच्या सहवासाचा. विठ्ठल साध्या अलीकडच्या आईन्स्टाईनच्या सहवासात त्याचा शिष्य आहे तर त्याला एवढा आनंद वाटतो. आपण ज्ञानोबा तुकोबा यांच्या संगतीत गेलो तर आपल्याला किती आनंद वाटेल. आपण जातायत, प्रत्यक्ष रूपात ते नाहीयेत, पण त्यांची खरी मूर्ती म्हणजे ज्ञानेश्वरी तुम्ही समोर अभ्यासताय, अनुभवताय, म्हणून ज्ञानोबाराची संगती आपल्याला मिळालीये. ज्ञानोबारांच्या त्या ज्ञानेश्वरीचा एका एका पदाचा अर्थ ज्यावेळेस कळेल त्यावेळेस कळेल की यांची संगती किती महान आहे. तेज प्रसादयती दीक्षुतनोती कीर्तिम सत्संगती ही कथय किम न करोती पुंसाम. अशी श्रेष्ठ स्वरूपाची संगती आपल्याला प्राप्त झाली, हे अतिशय महत्वाचं आहे. जगद्गुरु तुकोबाराय हीच मागणी करतायत की देवा, माझ्या जीवनामध्ये ज्याच्या चित्तात देव आहे त्याची संगती मला घडू दे. कुणाच्या चित्तात देव आहे हो? संतांच्या चित्तात देव आहे. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. या पदावरती एक प्रश्न तयार होतो की तुकोबाराय हे स्वतःही संत आहेत. कोणत्या संतांची तुकोबारायांना संगती अपेक्षित आहे याचं जर उत्तर विचारलं तर त्याचं उत्तर असं आहे की तुकोबारायांना ज्ञानोबारायांची संगती प्रिय आहे. तुकोबारायांच्या अंतकरणात ज्ञानोबाराय इतके त्या ठिकाणी घर करून बसलेत. पदोपदी ज्ञानोबारायांविषयीची अपेक्षा माझ्या मते देवाकडे मागणी पर स्वरूपाच्या अभंगात मागलेली असावी असं मला वाटतं. विठ्ठल ज्ञानोबारायांची संगती जगद्गुरु तुकोबारायांना अपेक्षित असावी. ज्ञानोबाराय किती महान आहेत त्याचं वर्णन करत असताना त्यांनी वर्णन केले ना, ज्ञानियांचा गुरु राजा महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे मज पामराय काय थोरपण पायीची वाहन पायी. ज्ञानोबारायांना सर्वच संतांनी आपल्या मस्तकावरती फुलाप्रमाणे धारण केलंय. तुकोबारायांनी त्यांना ज्ञानियांचे राजे म्हटलंय. नाथ महाराजांनी तर त्याही पुढे जाऊन कृपाळू दार
महाराजांनी, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. नाथ महाराजांना ज्ञानोबराय एवढे आवडतात, ज्ञानोबरायांचं विशेषण दिलंय. कृपाळू आहेत ना ज्ञानोबराय, किती कृपा करतात तो. आम्ही आळंदीत राहतो, बाबा गेल्या 36-40 वर्षापासून बाबाही राहतात, मला 24 वर्ष झाले. ज्ञानोबराय एवढे कृपाळू आहेत, कोणत्याही भावनेने ज्ञानोबरायांकडे तुम्ही गेलात तर ज्ञानोबराय तुम्हाला शांती प्राप्त करून देतात, स्थिरता प्राप्त करून देतात. परवाच आळंदीमध्ये जानेवारी महिन्यात आपल्याकडे कार्यक्रम असतो. त्या कार्यक्रमात बाबा एक आमच्या नगर जिल्ह्यातले ज्यांची जायकवाडी धरणाला खेटून 500 एकर जमीन आहे, किती 500 एकर बागायती जमीन, 80 वय त्यांचं होतं, पुढारी आहेत, श्रेष्ठ आहेत, महान आहेत, खूप मोठी गडगंज संपत्ती आहे. आमचे नातेवाईकच लागतात. यावरून तुम्ही समजून घ्या मी किती श्रीमंत असेल, समजलंय ना. नातेवाईक लागतात, जवळचे आहेत, पण आमची भेट म्हणजे काय, तिकडे कुठेतरी कार्यक्रमात झालेली भेट. पण गेल्या 3 वर्षापासून बाबा आळंदीतला कार्यक्रम होतो म्हणून नातेवाईक म्हणून मी त्यांना पत्रिका पाठवायचो. आमची फोनवरच बऱ्यापैकी ओळख असायची, झालेली होती, आणि मी पत्रिका पाठवली. ते पहिल्याही वर्षी आले, दुसऱ्याही वर्षी आले, कालचं 3रं वर्ष होतं जानेवारीतलं, 3रंही वर्ष आले. आणि बाबा बरोबर एकादशीच्या दिवशी ते माळ घेऊन माझ्याकडे आले. मला म्हणाले, ही माळ आता समाधीवरती घाला आणि तुम्हाला काय करायचं ते करा. म्हटलं तुम्ही माळ समाधीला घालायला आणली का? नाही म्हणे, मला घालायची. म्हटलं भाऊ तुम्ही? ते म्हणे आम्ही एवढं आत्तापर्यंत चांगलं जगलोच नाही, 80 वय गेलं आमचं, चांगलं जगलोच नाही. पण माहित नाही महाराज, तुमच्यामुळे ज्ञानोबरायांच्या सहवासात आलो, आमचं जीवन बदललं. आता आम्हाला असं वाटतं की इथेच राहावं. ती संपत्ती बिंपत्ती त्याला आग लागली म्हणे, काही त्याचा उपयोग वाटत नाही महाराज. सर्वात श्रेष्ठ काय असेल तर ज्ञानोबरायांचं हे प्रांगण श्रेष्ठ आहे. महाराज रडायला लागले ते, आणि ती माळ त्यांनी माझ्याकडे दिली. मी ती माळ घेतली, समाधीवरती ठेवली. ती माळ आमचे गुरुवर्य बाबांकडे गेलो, मारुती बाबांकडे. बाबांना म्हणलं यांना माळ घाला. बाबांनी त्यांना माळ घातली. म्हणाले आत्ता असं वाटायला लागलं की माझा पुनर्जन्म झाला. भलतिया भावे शरणदाता. कोणतीही भावना अंतकरणात घेऊन ज्ञानोबरायांकडे गेले की पाडी तसे तुटी जन्म व्याधी. असंच गेल्या वर्षी अशी एक घटना घडली की मी गावाला गेलो की एका व्यक्तीकडे जायचं, त्याच्याकडे असंच गेलो उन्हाळ्याच्या दिवसात. तो खूप छान स्वरूपाचा कारागीर होता, म्हणून मला त्याचं काम खूप आवडायचं बाबा. मी त्याच्याकडे गेलो आणि त्याला म्हटलं काय छान मस्त. तो म्हणाला हो, पाणी बिणी घेणार का? पुण्यासारखा प्रश्न त्याने विचारला. म्हटलं घेऊ ना, आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, तहान लागली आहे. तो म्हटलं चला घरात. त्यांनी घरात नेलं आणि घरात गेल्यावर आम्ही कावळ्यासारखे माणसं, कावळ्याचं जसं लक्ष असतं ना तसं आमचं लक्ष. आम्ही देव शोधत असतो घरात, कुठे आहे का काय असं पाहायला, कुठेच काही दिसेना. नंतर लक्षात आलं की हे तर माझे नातेवाईक लागतात आणि यांच्या घरात देव दिसेना, काही देवघर दिसेना, काय अडचण आहे मलाच काही कळेल. मी म्हटलं हो देवघर कुठे? नाही तसलं काय मानत नाही म्हटलं, देवघर बिवघर असं काय आमच्याकडे नसतंच. मी म्हटलं तुमचं आडनाव काय परत एकदा सांगता का? त्यांनी सांगितलं. मी म्हटलं हे तर आपले नातेवाईक लागतात. ते म्हणे आपण देव बिव काय मानत नाही. मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये हे विषयांतर करतो थोडंसं. कॉलेजमध्ये असताना, पुण्यातल्या कॉलेजमध्ये शिकत असताना 12वीतला टॉपचा मुलगा आला होता. तो अर्जुन महाराज, तो महाराष्ट्रातला पहिला होता. मी त्याला आळंदीत असंच आणलं आणि त्याला म्हटलं चल दर्शनाला. तो लातूर भागातला होता बाबा. तो मला म्हणाला देवबिव काय मानत नाही. मला राग आला प्रचंड. मित्र होता म्हणून त्याला म्हटलं तुझी उत्पत्ती जशी तुझ्या बापा विना नाही ना, तशी या जगातला निर्माण करणारा कोणीतरी असेल, त्याला तू सायन्समध्ये, तुझ्या सायन्समध्ये पॉवर बोल, आम्ही त्याला देव म्हणतो. मग त्याच्याकडे लक्षात आलं, पण हे पाहुणे होते, यांना असं कसं बोलू असं मला वाटायला लागलं. पण मी काय पाणी त्यांनी दिलं, मी घेतल्यासारखं केलं. म्हणजे आम्हाला पण जरा थोडंसं नाटकीपणा येतो. घेतल्यासारखं केलं पण पिलोच नाही, कारण तिथे देवबिव काही दिसला नाही. तसंच टेबलवर ठेवलं आणि तो देव मानत नाही. कसं तरी वाटलं, वाईट वाटलं. तिथून येऊन घरी येऊन पाणी पिलो. त्याचा मला असाच गेल्या वर्षी फोन आला. मला म्हणाला महाराज पुण्यात आलोय. म्हटलं अरे वा, उचलला. कारण कारागिरी त्याचं काम खूप चांगलं, मला कर्म त्याचं खूप चांगलं होतं, कारागिरीपणा खूप चांगला त्याचा होता, म्हणून ते आवडायचा. आणि त्यांनी मला फोन केला की मी आळंदीत येणार आहे. म्हटलं ये. कुठे येऊ? मी म्हटलं मंदिराजवळ. तो परत सांगायला लागला ओ तुम्ही मंदिर सांगताय म्हणे, तुम्हाला माहिती आहे ना मी देव मानत नाही. म्हटलं हो मला माहिती आहे, पण आम्ही कुणी जरी आलो की आम्ही सांगतो मंदिराजवळ. तू गाडी तिथे पार कर, मंदिराजवळ आहे, माझं घर तिथून जवळ आहे, तुला मी तिथून यायला. आम्ही मंदिराकडे गेलो की आमच्या मंदिरात जाण्याची नेहमीची म्हणजे ते वळण लागलेलं आहे आमच्या इंद्रियांना, किंवा शरीराला म्हणा किंवा आमच्या मनाला म्हणा. तो आला तिथे आणि त्याला म्हटलं
जाऊया घरी, पण जरा फक्त चक्कर मारून येऊ. तो म्हटला मी सांगितलं ना, देव मला काय बिव जमत नाही, तुम्ही काय मंदिरात खरी घटना सांगतो बरं कसं कळे, मला ते मंदिरात बिंदिरात नेऊ नका. मी म्हटलं तू कुशल कारागीर आहे, तुला तिथून काहीतरी चांगलं पाहायला मिळेल. आपल्या मंदिरामध्ये खूप छान स्वरूपाची अशी मंदिराची रचना आहे, ती रचना तुला नक्की आवडेल, तू फक्त ते बाहेरून बघ सगळं. आणि तो म्हणला ठीक आहे, मग तसं काय असेल तर काही अडचण नाही, ते दर्शन बिर्शन तुम्ही तुमचं पाहायचं म्हणाल. ठीक आहे म्हटलं. मी गेलो, माझेच मित्र तिथे ब्राह्मण गुरुजी होते, त्यांनी नुकतंच गेट उघडलं, मी आत घुसलो, तो माझ्या मागे आला. त्याला असं वाटलं की मंदिराचे आत काहीतरी स्ट्रक्चर असेल ते दाखवायला चाललं असावं. अहो पाहता काय माझ्याकडे, डायरेक्ट समाधी समोर गेलो होतो आम्ही. मी दर्शन टेकवलं, मी डोकं माझं माऊलींच्या समाधीवरती टेकवलं, तो माझ्या मागेच होता. तो शिल्प पाहत होता, तो माझ्या मागेच होता. त्याच्या अंतकरणातला भाव बदलत गेला. त्यानेही माझ्यानंतर माऊलींच्या समाधीवरती डोकं टेकवलं. मी पुढे येऊन ज्यावेळेस मागं पाहिलं, त्यावेळेस त्याच्या डोळ्यात पाणी चाललेलं होतं. तो म्हणाला की आत्तापर्यंतचं देव न मानणं म्हणजे माझं संपूर्ण आयुष्य फुकट गेलं. ज्ञानोबरांच्या जवळ गेलाय, ज्ञानोबरांच्या सहवासात गेलाय, ज्ञानोबरांच्या संगतीत गेलाय, त्याच्या जीवनातला बदल त्या ठिकाणी व्हायला लागलाय. भर्तृहरी याच्याविषयीचं खूप छान श्लोक सांगतात. जोपर्यंत जीवनात अहंकार आहे तोपर्यंत आपण संतांच्या जवळ जात नाही, तोपर्यंत त्या ठिकाणी आपण संतांना मानत नाही. मला महाराजांनी सांगितलं की संस्कृत कमी अप्लाय करा, पण तो श्लोकच छान आहे, तुम्हाला आवडायला ऐकायला तरी आवडेल म्हणून तो श्लोक मी म्हणतो. यदा किंचित ज्ञोहम द्विपैव मदांध समभवम तदा सर्वज्ञोस्मित्य भवदवलिप्तम मम मनः. यदा किंचित किंचित बुधजन सकाशाद अवगतम तदा मूर्खः अस्मि इति ज्वरैव मदोम्ये व्यपगतः. भर्तृहरी म्हणतात, जोपर्यंत मी काहीतरी जाणत होतो तोपर्यंत मदोन्मत्त हत्ती जसा मदोन्मत्त असतो त्या मदोन्मत्ताप्रमाणे अहंकार माझ्या जीवनात ठाचून भरलेला होता. पण जसा मी सत्पुरुषांच्या संतांच्या सहवासात जायला लागलो तसा तेव्हा माझा ज्वरैव मदोम्ये व्यपगतः. आपल्या अंगात जर ताप चढला असेल तर तो ताप कधी जातो आपल्याला कळत नाही. तसं संतांच्या सहवासात आपण गेलो की आपल्या जीवनातला अहंकार कधी निघून जातो हे कळत नाही. हे संतांच्या सहवासाचं वैशिष्ट्य. म्हणून तुकोबाराय म्हणतात, माझ्या जीवनात काय घडू दे, संतांचा सहवास घडू दे. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. आणि तुकोबाराय हे सहज म्हणताय का असंच म्हणताय तुम्ही? तुकोबाराय म्हणतात, माझ्या मनाची आवड आहे अभंगाच्या द्वितीय चरणात. ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते माझ्या मनाला आवडतं, संतांचा सहवास करणं माझ्या मनाला आवडतं. आपल्या मनाला आवडत नसेल तर ते आपलं दुर्भाग्य आपण मानू. संतांच्या सहवासात जायला, त्याचा हरिनाम गायला, त्याची भक्ती करायला, त्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या गोष्टी करायला आपल्याला आवडलं पाहिजे. तुकोबारायांना ही आवडतंय म्हणून तुकोबाराय म्हणतात ही माझ्या मनाची आवड आहे. ज्ञानोबारायांना विचारलं तर ज्ञानोबारायांच्याही मनाची आवड आहे. ज्ञानोबाराय पण सर्व संतांनी आपल्या आवडी त्या ठिकाणी व्यक्त केल्यात. ज्ञानोबारायांना विचारलं तर ज्ञानोबाराय म्हणतात, मला गुढी घेऊन पंढरपूर माझ्या जीवेची आवडी पंढरपुराले लागले, पंढरपुराले लागले, पंढरपुराले लागले. माझ्या जीवेची आवडी पंढरपुराले लागले, पंढरपुराले लागले.
खांद्यावरती घेऊन पंढरपूरला देवा तुझ्याकडे यायला मला आवडतं. ज्ञानोबारायांची आवड. पंढरपुरा नेईन गुडी पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणी वेधले. नाथ महाराजांना विचारा बरं. नाथ महाराज म्हणतात देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. भगवंताकडे जायला आवडतं. भगवंताविषयीचं गुणगान करायला आवडतंय. सर्व संतांविषयी सांगूत गेलो तर रात्रभर कीर्तन चालेल. चालेल का? चाललं तर चालेल का? अरे वा, कळतंय म्हणायचं. विठ्ठल विठ्ठल. सर्वच संतांना भगवंताकडे जाण्याविषयी प्रीती अंतःकरणात आहे. तसं तुकोबरा या अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये म्हणतात. काय म्हणतात? देववसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते म्हणा देवा पुरवावी वासना. ही माझ्या मनाची आवड आहे, ही वासना मला पुरव. ही पारमार्थिक आवड संतांची झाली. तुमची आमची आवड. कोकणातल्या आपल्या सगळ्या स्त्रियांना जर विचारलं तर काय आवडतं? सगळ्या जणी तुम्ही येतात माऊलींच्या सोहळ्यामध्ये. काय आवडतं? प्रचंड फुलांची आवड असते बाबा यांना. पालखी सोहळ्यात पाहिलं, तुम्हाला फुलं नाही भेटलं तर तुम्ही तरवडाची फुलं तोडता डोक्याला लावता. आणि आमच्या गुलटेकडीच्या व्यापाऱ्याला विचारलं तर त्याला फुलाची गरज आहे, तो त्या फुलावर उभा असतो. व्यापाऱ्याला फुलाची गरज आहे आणि तुम्हाला आम्हाला फुलाची आवड आहे. जशी फुलाची आवड आपल्याला असते ना, त्याही पेक्षा अधिक संतांना देवाविषयीची आवड असते. विठ्ठल. तुमच्या आमच्या सांसारिक आवडी प्रचंड चुकीच्याच असतात. त्या त्रासदायक असतात. त्या जरी आवडल्या तर त्या क्षणिक आवडतात. आपल्याला कोण आवडतं? एखाद्या पुरुषाला विचारलं तुला कोण आवडतं, तो म्हणतो बायको आवडते. खरंच सांगतात ते, डायरेक्ट उत्तर देतात. हल्ली तर आवडली म्हणूनच केली महाराज असं सगळं सांगतात. अशा आवडलेल्यांची अनेक व्यथा झाली जीवनाची. राजा भर्तृहरीचे जे काही श्लोक गायले त्याचं चारित्र्य सांगतो. माझ्या कीर्तनाचे अगदी वेळेच्या आत कीर्तन संपवतो, काळजी अजिबात करू नका. प्रोफेसर आहे त्यामुळे माहितीये किती लवकर आणि वेळेत राहायचं ते. राजा भर्तृहरी त्यालाही आवडायची त्याची बायको, प्रचंड प्रेम करायचं. त्याच्या चारित्र्यात वर्णन आहे, संस्कृत मध्ये लिहिलंय. प्रचंड प्रेम करायचं. त्याला तिच्याशिवाय काहीच आठवत नसायचं. प्रेमानेच प्राप्त केली होती. राजा होता तो, अतिशय छान विद्वान होता. संस्कृत पण चांगलं शिकलेला होता. राजमहालावरती असाच उभा राहायचा. संध्या त्याच्या दुपारच्या वेळी कुणी साधू सज्जन भिक्षा घेऊन चालले की तो त्याची टीका टिंगल करायला लागायचा. बऱ्याच वेळेस सज्जन लोकांची टीका टिंगल अशीच काही लोक करत असतात. श्रीमंत लोक मनाने कंजूस असतात, पण पैशाने श्रीमंत असलेली लोक सज्जन लोकांचा तिरस्कार करतात. ते सज्जन गृहस्थ नेहमी लक्षात घ्यायचे की हा मनुष्य, हा जो राजा आहे ना, हा माझी टीका करतोय, टिंगल करतोय. दररोज त्यांच्या लक्षात यायचं. एक दिवस दुपारच्या वेळी भिक्षा मागून आले होते. त्या भिक्षात एक आंबा आलेला होता आणि त्यांच्या लक्षात आलं नेहमीप्रमाणे हा राजा आपली टीका करतोय, टिंगल करतोय. जाऊन याला भेटू तरी आपण. म्हणून ते सज्जन गृहस्थ त्याच्याकडे जात आहेत. त्याला म्हणतायत, राजन तुम्ही राजा आहात? म्हणे हो राजा आहे मी. बोल काय काम आहे? काही नाही, माझ्या भिक्षेत एक आंबा आलाय, जर आंबा खाल्ला तर अमर होशील. तो म्हटला अमर होशील? अमर होण्याचं औषध आयतं मिळतंय. राजा लगेच घेतो. सज्जन गृहस्थ निघून जातात. जाण्यापूर्वी ते सांगतात, बाबा हा आंबा फक्त एकट्याने खायचा, एकट्याने खाल्ला तर तोच मनुष्य अमर होईल. राजा दिवसभर विचार करतोय, आंबा मी खाईल, अमर होईल, पण जिला मी कष्टाने प्राप्त केलंय. कष्ट लागतात का प्राप्त करायला बायकोला, मुलीला? मला माहित नाही म्हणून विचारतो. कष्टाने प्राप्त केलंय, अतिशय तिच्यासाठी कितीतरी दिवस घालवलेत मी,
आणि मी आंबा खाल्ला, मी अमर होईल, उद्या ती गेली तर मी कोणासाठी जगायचं? म्हणून तो आंबा संध्याकाळ रात्रीच्या वेळी जातोय, त्या राणीला म्हणतो, राणी आंबा घे, खाल्ला तर अमर होशील. राणी आंबा घेते. राणी आंबा घेते, विचार करते, मला राजाने प्रेमापोटी दिलाय खरा, पण माझं या राजावरती प्रेम नाही. कुणावरती प्रेम आहे? रात्रभर विचार करते, माझं या राज दरबारातला जो घोड्याची निगा राखणारा प्रधान आहे ना, त्या प्रधानावरती प्रेम आहे. म्हणून ती राणी त्या प्रधानाकडे जाते, प्रधानाला म्हणते, आंबा घे, अमर होशील. प्रधानाची किती मानसिक उंची हो! एवढी मोठी राणी प्रेम करतेय, तरीही त्याचं प्रेम तिच्यात नव्हतं. तो आंबा घेतोय, त्याचं प्रेम त्या राज दरबारातली भांडे घासणारी जी दासी तिच्याकडे, तो तिच्याकडे घेऊन जातोय, तिला म्हणतो, घे आंबा, अमर होशील. त्या दासीची पण काय उंची! दासी म्हणते, आंबा मला प्रधानाने प्रेमापोटी दिलाय खरा, माझं प्रेम या प्रधानात नाही, मग राजात आहे. कारण यथा राजा तथा प्रजा, राजा सुखी तर प्रजा सुखी राहील. ती निखिळ प्रेम तिचं राजावरती असतं. ती आंबा घेऊन राजाकडे जाते आणि राजाला म्हणते, राजन आंबा घ्या. राजा विचार करतोय, फक्त आंबा मला आणि राणीला माहिती होता, इथपर्यंत आला कसा? राणीला बोलवलं जातं. राणी म्हणते, महाराज तुम्ही कितीतरी वर्षांपासून दिवसांपासून माझ्यावर प्रेम करताय, पण माझं तुमच्यात नाहीच. येते ना अनुभूती अशी? मी परमार्थातलं नाही बोलत, ते संसारातलं सांगतो. नाहीच तुमच्यात माझं. प्रधानाला बोलवलं जातो. प्रधान म्हणतो, महाराज मला तुम्हाला जी शिक्षा द्यायची ती द्या, राणी माझ्यावर प्रेम करती हे मला आत्ता कळालंय, माझं काय राणीत नाही, माझं दासीवरती. दासी तिथेच असती. दासी म्हणते, महाराज तुम्हाला पण मला शिक्षा द्यायची ते का? मी आंबा खाऊन अमर होऊन काय राजा तुझ्या दरबारात काय भांडेच घासत बसू का आयुष्यभर? म्हणून मी तुला आंबा घेऊन आलीये. तू अमर झालास तर प्रजा सुखात नांदेल, सगळं काही चांगलं होईल, म्हणून तुला आंबा देतीये. राजन विचारी असतो, संस्कृत शिकलेला असतो, विचार करतो. खूप छान श्लोक तो बोलतोय बरं का. त्या श्लोकात त्याचं संपूर्ण चारित्र्य आलंय. तो म्हणतो, काय ना पहा, मी जिच्यावरती प्रेम करत होतो ती माझ्यात नाही. याम चिंतयामि सततम मैसा न रक्ता सा अपि अन्य तिच्छती धिक्तांच तांच मदनंच इमांच मांच. जिचं मी स्मरण करायचो, सा मयी न रक्ता, ती माझ्यात नाहीये. सा अपि अन्य तिच्छती, या जगात अशा चालत असलेल्या प्रेम शृंखलेचा धिक्कार असो, असं म्हणत तो राज्य सोडतोय, जंगलामध्ये जातोय, प्रचंड तपश्चर्या करतोय आणि जगातलं अलौकिक अशा स्वरूपाचं संस्कृत वाङ्मय तयार करतो. ही सत्य घटना आहे. तो राजा भर्तृहरी नीतिशतक असेल, वैराग्य शतक असेल, शृंगार शतक असेल, स्फोट निर्णय सारखा व्याकरणातला ग्रंथ, संस्कृत व्याकरणातला ग्रंथ तो तयार करतोय. आणि या जगाची निर्मिती कशी झाली याचा शोध त्यांनी त्याच्या ग्रंथात लावला. हा कशामुळे? त्याला लक्षात आलं, जे आवडतंय आपल्याला संसारातलं ते आवडणं चुकीचंच आहे हे त्याच्या लक्षात येतंय. मग तो आध्यात्मिक दृष्टिकोनातनं शब्दालाच ब्रह्म मानतोय, देव मानतोय, देवावरती प्रेम करायला लागतोय. मग त्याला कळतं की हे खरं प्रेम आहे. म्हणून आज त्याला संपूर्ण जग मस्तकावरती धारण करतं. विठ्ठल ज्यांच्या विषयीची आवड आहे ना, त्या ठिकाणी मला हे पाहिजेच आहे. देव बसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते म्हणा देवा पूर्वावी वासना. ज्याच्या चित्तात देव आहे त्यांची संगती मला दे, ही माझ्या मनाची आवड आहे. आणि आशांची संगती का मला एकदा दिली ना देवा, परत मला यांच्या पासून अंग आणि संगाने विलोप करू नको. अभंगाच्या तृतीय चरण. हरिजना सबे भेटे, हरिजना सबे भेटे, हरिजना सबे भेटी, हरिजना सबे भेटी, हरिजना सबे भेटे, हरिजना सबे भेटे, हरिजना सबे भेटी, हरिजना सबे भेटी.
अशा हरिजनांची मला भेट होऊ दे. हरिजन या शब्दाला आणखीन पदपाठ बाबा दिसतो. संत जना सवे भेटी. अशा संत जनाची माझ्या जीवनामध्ये भेट झाली ना तर मला त्यांच्यापासून अंग आणि संगाने वेगळं करू नको. संतांचा सहवास अतिशय श्रेष्ठ असतो. चंदनापेक्षाही शीतल संतांचा सहवास असतो. चंदनम शीतलम लोके चंदनादपि चंद्रमाः चंद्रश्चंदनयोर मध्ये शीतलः साधू संगतीही. चंदनम शीतलम लोके. या जगात काय शीतल आहे हो? चंदन. चंदनाचं झाड शीतल आहे. म्हणून उन्हाळ्याच्या दिवसात आपण मस्तकाला लावून फिरतो भर उन्हात तरी शीतलता वाटते. एवढं शीतल असणारं अतिशय त्या ठिकाणी शीतलता देणारं चंदन आहे. चंदनापेक्षा शीतल कोण आहे? आत्ता आलेत ना वरती चंद्र आहे की नाही. आज सगळ्यांना चतुर्थी. मला मगाशीच सांगितलं चतुर्थी सगळ्यांना कीर्तनाला यायला उशीर होईल. आले उशिरा का होईना सगळेजण आले. चंदनापेक्षाही शीतल चंद्र आहे. चंद्रश्चंदनयोर मध्ये शीतलः साधू संगतीही. चंदन आणि चंद्र यांच्या दोन्हीही मध्ये कोणाची संगती शीतल असेल तर ती साधूंची संगती. इथलंच उदाहरण घ्या ना. गुरुवारी अण्णांच्या आणि गुरुवारी बाबांच्या सहवासात तुम्ही 8 दिवस घालता. तुम्हाला किती शीतलदायक वाटत असेल. बाबांच्या सहवासात तुम्ही ज्ञानेश्वरी सोबत राहता. किती शीतलता वाटते. मी म्हणेल तुम्ही पुढच्या वर्षीची वाट आजपासून पाहत असाल की आता परत पुढचं वर्ष कधी येईल. हा शीतल साधू संगतीचा परिणाम. विठ्ठल सहवास आपल्या जीवनामध्ये गेला ना मिळाला ना की तुकोबराय म्हणतात नभो अंग संग तुटी. कोणत्याही अंग आणि संगाने त्या ठिकाणी मला त्यांच्यापासून विलग करू नको देवा. ही माझी प्रार्थना आहे आणि असं जीवन जगण्यात माझं भलं आहे. अभंगाच्या शेवटच्या
वासना वासना भले संत संगष्टने ऐसे आवडते म्हणा देवा पूर्वावी वासना. तुकोबराय म्हणतात की संतांच्या सहवासामध्ये जगणं, संतांच्या सहवासामध्ये राहणं हे भलं आहे असं तुकोबराय त्या ठिकाणी सांगतात. ऐसे आवडते म्हणा देवा पूर्वावी वासना. देवा ही माझी वासना आहे, इच्छा आहे. तू ज्याच्या अंतःकरणात बसलाय, ज्याच्या चित्तामध्ये बसलाय, त्याची मला वासना, त्यांचा सहवास माझ्या जीवनामध्ये घडवते. ही माझी वासना समज, इच्छा समज किंवा माझी आवड समज. पण देवा हे पुरव. असं सगळं म्हणल्यानंतर एक प्रश्न माझ्या मनात शंका उपस्थित होते की तुकोबरायांना देवच का आवडतो. तर तुकोबरायांना त्याचं उत्तर द्यावं असं वाटत असेल की देवा तुझ्याशिवाय दुसरं नाहीच आहे. नाहीतरी तुकोबरायांनी सांगितलंच आहे ना, बोलण्याची नाही आता देवा विना आता देवा विना तुझ्याशिवाय आम्हाला काही
काही बोलताच येत नाही किंवा आम्हाला बोलायचं नाही, तोच आम्हाला पाहिजे. आम्हाला माहिती आहे तू आतापर्यंत अनेकांना तारलंय, अनेकांना महान त्या ठिकाणी या भव नदीतून, या संसार रूपी दुस्तर असलेल्या नदीतून अनेकांना तू तारलंय. आम्ही पाहिलंय देवा, तुझा इतिहास पाहू गेलो तर तू काय झालास हो. अनेकांसाठी वेगवेगळ्या स्वरूपाची रूपं तू धारण केली आहेत. एक शेवटचा भगवान घडलेला दृष्टांत सांगतो भगवान पांडुरंग परमात्म्याविषयीचा आणि माझी सेवा पूर्ण करतो. भगवान परमात्मा कुणासाठी काय काय झालाय, अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी, या विषयीचं एक उदाहरण सांगतो. काय काय झालंय. बुद्धरचा बादशाह होता आणि त्या बादशहाचं धनाचं जे कोठार आहे ते दामाजी पंतांकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये सांभाळायला दिलं होतं. प्रचंड असं धनाचं कोठार त्या ठिकाणी दिलं होतं. दुष्काळ पडला, दामाजी पंतांनी विचार केला नाही. दामाजी पंतांनी विचार केला की जर मी हे धनाचं कोठार दुष्काळात असंच ठेवलं आणि आत्ता जर राजापर्यंत बादशापर्यंत निरोप पाठवायला लागलो तर 1 महिना जाईल. त्यापेक्षा त्याला निरोप जाण्यापेक्षा, तिथे वेळ लागण्यापेक्षा लोक इथे मरायला लागली, अन्न करून त्यांची वाईट अवस्था व्हायला लागली. त्यापेक्षा न विचारता आपण वाटून टाकू, काय व्हायचं तर होईल. दामाजी पंतांनी ते बिदरच्या बादशाचं सर्व धनाचं कोठार वाटून टाकतात. वाटून टाकल्यानंतर त्या ठिकाणी ही बातमी कळते. कोणाला? त्या बादशाला कळते. बादशाह लगेच फरमान भासतो, काढतो आणि सांगतो की जा आत्ताच्या आत्ता दामाजी पंत जिथे असतील तिथून पकडून आणा त्यांना. मला न विचारता माझं धनाचं कोठार, माझंच म्हणजे काय, मला जे काही कर रूपाने किंवा मी घेतलेलं जे धनाचं कोठार आहे प्रजेकडनं, ते सर्व धनाचं कोठार मला न विचारता वाटून टाकलं. आत्ताच्या आत्ता आणा. रागावले, प्रचंड क्रोधित झालेले बादशाह तिथे सैनिक गेले, त्यांनी पकडून त्या ठिकाणी नेले. दामाजी पंत हे श्री विठ्ठलाचे, भगवंताचे, पांडुरंग परमात्म्याचे भक्त आहेत. आणि हीच बातमी लगेच भगवंताला कळाली. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. देवाला कळायला वेळ लागतो का? अजिबात नाही. द्रौपदीनं धावा केला, भगवंत लगेच आले. गजेंद्राने धावा केला, भगवंत लगेच आले. लगेच भगवंताला ही बातमी कळाली. सकाळच्या वेळेस काकडा सुरू होता भगवंताचा. पांडुरंगाच्या महाद्वारामध्ये काकडा आरती सुरू आहे. त्या महाद्वाराच्या बाहेर एक महारवाडा आहे, तिथे सुद्धा काकडा आरती सुरू आहे. भगवंताला ती पांडुरंगाच्या महाद्वारातली काकडा आरती गोड लागे ना. भगवंत ताटकन विटेवरनं खाली उतरले. लोक म्हणाले देवा आम्ही तुझी आराधना करतोय, चाललायत कुठे? भगवंत म्हटले काही नाही, मला एक भक्ताचं काम करायचंय, ते काम करून मी येतो परत, तोपर्यंत तुम्ही गात राहा. भगवंत तसेच गेले. कुठे हो? महारवाड्यात. तिथे काय चाललं होतं? तो महार त्या ठिकाणी काकडा गायला लागला होता, भगवंताची आराधना करत होता भरे पहाटे. काय म्हणत होता? योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी, तो म्या देखिला साजनी. देखिला माय देवाचा देव, माय देवाचा देव, हे म्हणतोय तत्क्षणीच भगवंत त्याच्या समोर उभा राहतायत. आणि पाहतोय तर साक्षात भगवंत. तो म्हणतो देवा तुम्हीच आहेत का? हो मीच आहे. अरे देवा तू इतका सोपा नाही रे भेटण्यासाठी. अनेकांनी याग केली, यज्ञ केली, योगक्रिया इत्यादी सर्व गोष्टी केल्या, तू अनेकांना भेटला नाही. एका जन्मात नाही, जन्मोजन्मी तुझी भक्ती केली तरी देवा तू भेटला नाही. आणि माझ्या साध्या या शब्दांनी, या भोपाळीने तू देवा मला भेटायला आला. हो तुला भेटायला आलो. काय देवा किती दिवसातनं मी तुझी आराधना करतोय आणि तू माझ्या आजच्या भोपाळीत मला भेटायला आलो. आता मला बोलायला वेळ नाही. भगवंत म्हणायला लागले माझं एक तुझ्याकडे काम आहे. काम आहे? काम काय? मी तुला प्राण देईल देवा. कामच काय म्हणतोस? काय काम आहे? काही नाही. तू महार आहेस ना, जातीनं क्षुद्र आहेस ना? म्हणे हो. तुझे कपडे मला पाहिजे. देवा काय मागतोस तू? मी तुला प्राण द्यायला तयार आहे, तू कपडे मागतोय. पण देवा माझे कपडे कसे? वर्षापासून ह्याच ड्रेस घातलाय. त्याचे कपडे माहित आहेत तुम्हाला कसे असतो तो? नाही त्याचे कपडे
महार अनेक चिंध्या त्या ठिकाणी लावलेल्या आहेत देवा, आणि तू माझे कपडे, तुझ्या कपड्याचं काय करणार? नाही, ते तू घालायचे, मला पाहायचंय तू कसं दिसायचं. देवा एकदा असंच दासीबाईंनी काहीतरी केलं होतं, तर तिला काय काय व्हावं लागलं. नामदेव महाराजांना एकदा किती आळ लोकांनी घेतली देवा, पण जाऊ दे, मला लोकांनी मारून टाकलं तरी चालेल, पण देवा तुझे कपडे मला घालायला देतोस, माझं काय भाग्य असेल. तर देवा माझे कपडे नको घालू रे तू, नाही मला लागतायत आत्ता, मला एक कामाला जायचंय, मला तुझे कपडे पाहिजे. भगवंताचे कपडे भगवंताने त्याला दिले आणि त्याचे कपडे त्या ठिकाणी घातले. आणि भगवंत त्याला म्हणायला लागला, किती छान दिसतो रे तू. तर भगवंतांचे कपडे कसे आहेत, भगवंत कसा आहे, त्याचे कपडे कसे आहेत, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटेवरी ठेवून या. सगळं काही पितांबर असतील, सगळ्या माळा सगळ्या त्यांनी त्या भक्ताच्या गळ्यात घातल्या आणि त्याचे कपडे घातले. आणि भगवंत कुठे गेले हो? जिथे दामाजी पंतांना बादशाने पकडून आणलंय तिथे गेलेत. सैनिक घेऊन उभा आहेत, थोड्या वेळात छुळावरती त्यांना देणार, तिथे हे गेलेत. आणि तिथे जाऊन काय करतात त्या बादशाला, जोहार मायबाप जोहार, मी संता घरचा महार. मी जोहार करतो बादशाह. तो काय तुमचा आमचा जोहार नाही, तो साक्षात भगवंताचा जोहार आहे. मुजरा केलाय आणि बादशाला समाधी लागली. पांडुरंगाचा जोहार येतो, पांडुरंगाचा मुजरा आहे. भगवंत म्हणाले, ही अशी समाधी लागून काम अर्धवट राहील ना, आपल्याला नियमानुसार दामाजी पंतांना सोडून आणायचं आहे की नाही. कोर्टाच्या सगळ्या प्रक्रियेनुसार अर्धवट प्रक्रिया करून कसं जमेल. म्हणून भगवंताने पुन्हा त्या ठिकाणी त्याची समाधी उत्थानित केली आहे. आणि भगवंत त्या ठिकाणी म्हणतात, मी संता घरचा महार आहे. ज्यांना पकडून आणलंय ना त्यांचा मी सेवक आहे, त्या दामाजी पंतांचा मी सेवक आहे. काय झालं सांगा महाराज, काय अपराध झाला? काही नाही. त्या दामाजी पंतांनी माझं धनाचं कोठार मला न विचारता सर्व प्रजेला वाटून टाकलं. मला ते कोठार पाहिजे, त्यासाठी मी त्यांना शिळा इथे आणलंय, अन्यथा मी त्यांना शिळावर देणार. भगवंतांनी रूप धारण केलंय त्या महाराज. आणि भगवंत म्हणतात, बादशाह तुम्ही असं करू नका, राजेसाहेब तुम्ही असं करू नका, कारण मी त्यांच्यावरचं त्यांनी जे वाटलंय ते धन घेऊन आलोय. कुठे धन? बाहेर काय रेल्वेतनं घेऊन आलात की काय? काही गाड्या बिड्या तुमच्याकडे आहेत की काय, आणल्या की काय? नाही, काही नाही आणलं देवा, मी एकटाच आलोय. कुठे धन? हे काय या पिशवीत? महार मनुष्य जे असतात ना, ते त्यांच्याकडे पिशवी असते कमरेला. आता पिशवी निघून गेली, आता काय आली आहे? पर्स आली आहे, त्यात दुसरंच काय काय असतं. ते पिशवी काढतायत भगवंत आणि पिशवी त्या ठिकाणी उलटी करतायत आणि सांगतात, किती गेलंय? काय नाही, एवढं एवढं धन होतं, तेवढं तेवढं धन धान्य होतं. हा ठीक आहे, सांग. भगवंत अशी पिशवी त्या ठिकाणी अशी झटकतायत, खाली मोहरा पडतायत. त्या मोहरा पाहून त्या ठिकाणी बादशाला पुन्हा समाधी लागते. भगवंत म्हणतात, जर अशाच समाधीत हा राहिला तर आपलं काम अजून अर्धवट होईल. म्हणून भगवंत पुन्हा त्याची समाधीचं उत्थान करतायत त्याला. आणि भगवंत हसतायत, हसल्यावर पुन्हा समाधी लागते, कारण ते भगवंताचे दात आहेत, तुमचे आमचे थोडेच आहेत, भगवंताचे दात आहेत. पुन्हा समाधी लागते. भगवंत म्हणतात, नाही, यांना समाधी लागून उपयोग नाही. पुन्हा सांगतात, हे एवढं धनधान्य होतं का तुमचं? मोहरा वगैरे एवढ्या बरोबर आहेत का? ते म्हणे, अहो याच्या तुम्ही माझं जेवढं धनधान्य होतं त्याच्या 10 पट तुम्ही दिलं. तुम्ही आहेत कोण? भगवंत आहेत कोण म्हणता क्षणी भगवंत पुन्हा त्याला जोहार करतायत, पुन्हा मुजरा करतायत आणि तिथून लुप्त होतायत. दामाजी पंतांना घेऊन जातात. हा भगवंताचा त्या ठिकाणी भाव आहे. कशासाठीचा हो? संतांचं रक्षण करण्यासाठी, संतांना आपलं करण्यासाठी, संतांच्या दुस्तर असलेल्या, खडतर असलेल्या संतांच्या संकटामध्ये जाऊन संतांना तिथून दूर करण्यासाठी हा भगवंताचा खूप मोठं कार्य त्या ठिकाणी असतं. म्हणून देवा, तू एवढा महान कार्यशील आहेस, तू भक्तांना वाचवतो, दुष्टांचा नाश करतो. ही तुझी शक्ती आम्हाला माहीत असल्यामुळे तू आम्हाला पाहिजेस, पण तू असा सरळ आम्हाला भेटणार नाही. तू ज्यांच्या हृदयात, ज्यांच्या चित्तात आहे अशा संतांचा सहवास आम्हाला दे. तोच अभंग आज आपण घेतला होता. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते म्हणा देवा पूर्वावी वासना. ही सत्संगती तुकोबारायांना कोणाची हवी आहे? तर ज्ञानोबारायांची. ज्ञानेश्वर खूप चांगला असलेला हा कार्यक्रम, सुंदर असलेला हा कार्यक्रम. खरं तर कीर्तन करणं म्हणजे जरा थोडं अवघड होतं.
बाबांना मगाशी म्हटलं की खूप लांबून प्रवास झालाय, 250 किलोमीटरवरनं मी आलो. आणि खरं तर आज्ञा या अण्णांची आज्ञा असल्यामुळे इथे येणं आणि अण्णांच्या सहवासात येणं हा हे नेहमीच आम्हाला आवडतं. आळंदीत अण्णा आले की आम्ही पळत पळत जातो, कारण असे अण्णा महान आहेत. मला विशेष वाटलं की अण्णा 8 दिवस इथे आहेत. अख्खा महाराष्ट्र अण्णांची वाट पाहत असतो. अण्णांना विनवणी करत असतो की तुम्ही आमच्याकडे या. बाबांना विनंती करत असतो की तुमच्याकडे या. तुम्ही काहीतरी खूप चांगलं पुण्य केलं असेल किंवा तुमच्या अंतःकरणात यांच्याविषयी खराच प्रांजळ भाव असल्यामुळे हे इथे राहतात बरं का. 8 दिवस कुणीही राहत नाही आता. आणि हे सगळी दिग्गज मंडळी, महान मंडळी इथे राहतात. आणि मलाही त्यामुळे इथे येण्याची संधी, सेवा करण्याची संधी मला अण्णामुळे प्राप्त झाली. गुरुवर्य कोष्टी बाबांमुळे, आमच्या बाबांमुळे प्राप्त झाली. आणि इथे येण्याची संधी येऊन तुमचं सर्वांचं दर्शन झालं. कीर्तन करणं म्हणजे थोडंसं शरीराची स्थिती म्हणजे असं झालं की जवळपास मी 250 किलोमीटरवरनं. आणि बाबा म्हटले एकटेच आले का? म्हणलो एकटाच, गाडी पण एकटीच असते. मगाशी एका मित्राचा फोन आला, तुम्ही एकटेच का? म्हणलं वाघाला काय गरज असते कुणाची, एकटाच असतो. तर ही सगळी धावपळ असल्यामुळे शारीरिक थकवाही असेल, त्यामुळे जास्त वेळ बोलण्यापेक्षा थोडं बोलावं. आमचे गुरुजी वैकुंठवासी शास्त्री महाराज म्हणायचे, खूप काही खाण्यापेक्षा थोडं खावं. हितम ब्रूयात मितम ब्रूयात. शास्त्रकारही सांगतात की थोडंसंच बोलावं पण चांगलं बोलावं. ज्ञानोबराय तर त्याही पुढे जाऊन सांगतात, मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. थोडंच बोलावं पण रसाळ बोलावं. ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीप्रमाणे थोडंसं अल्पसं बोलण्याचा प्रयत्न केला. जे काय आहे ते आळंदीतल्या सर्व गुरुजनांचं आहे, माझ्या सर्व असणाऱ्या जे गुरुजनांचं ते सगळं आहे. आणि तेच तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. आपणही आजच्या दिवशी दादा महाराजांच्या आशीर्वादाने चालत असलेला हा कार्यक्रम त्यांच्या चरणी, ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणी, आधी करून संतांच्या भगवंताच्या चरणी एवढीच प्रार्थना करू दे की आमच्या चित्तात नेहमी ज्यांच्या चित्तात देव आहेत असे सत्पुरुष आमच्या जवळ राहू दे, किंवा आम्हाला त्यांच्या संगतीत राहू दे. ही बुद्धी, ही इच्छा, ही आशा आकांक्षा आमच्या हृदयात कायमची राहू दे. हीच प्रार्थना आजच्या दिनी या ठिकाणी करूया. आणि सर्वांना त्या ठिकाणी सुख, समृद्धी, शांती, ऐश्वर्य, आरोग्य हे तर आहेच आहे. सर्वांना सतत ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी वाचण्याची प्रेरणा अंतःकरणात येऊन पुन्हा पुन्हा ती वाचावी, भाव धरून वाचावी. बाबा इथे आहात त्यामुळे तुम्ही वाचतातच आहेत. बाबा जवळपास 15-20 वर्षापासून इथे आहेत. अशी ज्ञानेश्वरी खूप छान चांगलं करते. ज्ञानेश्वरीची मला भावलेली एक व्याख्या करतो आणि माझे शब्द थांबवतो. काय हो ज्ञानेश्वरी? ज्ञानेश्वरस्य अंतःकरण वृत्तीही साणाम ज्ञानेश्वरी. ज्ञानोबरायांची अंतःकरणाची वृत्ती म्हणजे ज्ञानेश्वरी. ज्ञानोबरायांचं अंतःकरण पाहायचं असेल तर पसैदानातली एकच ओवी पहा, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मीरती वाढो भूता परस्परे. ज्ञानोबराय किती छान मागणं करतात. उदार अंतःकरणाचे ज्ञानोबराय आहेत. दुष्ट लोकांचा वाकडेपणा सांडून जावो हे ज्ञानोबराय म्हणतात. तुम्ही आम्ही मरून जावं असं म्हणू, ज्ञानोबराय म्हणतात अंगणातलं पाणी बादलीत ठेवलेलं जसं कोणाचा सहवास लागून किंवा धक्का लागून सांडून जातं, तसा दुष्ट लोकांचा खळपणा बुद्धीतला सांडून जावो आणि तया सत्कर्मीरती वाढो. तो सत्कर्मी वृत्तीला प्रवृत्त हो. भूता परस्परे जोडो मैत्रजी पडो. मैत्रजीवांचे प्राणी मात्रामध्ये त्या ठिकाणी मैत्री भाव प्रस्थापित हो. ही ज्ञानोबरायांची एकच ओवीवरनं ज्ञानोबरायांचं एवढं विशाल अंतःकरण कळतं. इतर 9000 जर ओव्या अर्थशः पाहिल्या, शब्दशः पाहिल्या, तर ज्ञानोबरायांचं किती उदार समुद्रासारखं गंभीर खोल आकाशासारखं व्याप्त असलेलं अंतःकरण आपल्याला कळेल. म्हणून आपल्याला या जन्मात जरी ज्ञानोबरायांची पूर्ण ज्ञानेश्वरी कळाली नाही तरी एखादा अध्याय तरी अर्थासहित चांगला उमजावा, कळावा, एवढीच इच्छा, आशा, अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे शब्द थांबवतो. पुन्हा अण्णांच्या चरणी, बाबांच्या चरणी दंडवत करतो. आणि इथे सगळीच मंडळी आहेत, किती छान मृदंग वाजवतात, त्यांच्यामुळे ती शोभा आहे, रंगदेवता असते. गाणारे तुम्ही तर आपलातूनच आहेत सगळेजण. छान स्पष्टता, अचूकता त्यांच्या गाण्यातनं तुम्ही दररोज ऐकता. आणि तुम्ही सगळे श्रोते मंडळी, तुमच्या श्रोत्यामुळेच आम्हाला स्फूर्त. गायीकडे गेलं तर वासरू किती पाना फोडतं यावर डिपेंड आहे, तसा श्रोता कसा ऐकतो यावर वक्ता असतो. तुमच्यामुळे जे काही स्फुरलं ते सगळं तुमच्यामुळे पण असेल. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि सगळ्यांना त्या ठिकाणी शुभेच्छा देतो. हा कार्यक्रम असाच 100 नाही, 200 नाही, चंद्र सूर्य असेपर्यंत हा कार्यक्रम असाच राहावा. आपण जरी गेलो तरी आपल्या पुढच्या पिढींनी हा कार्यक्रम
खूप चांगल्या रीतीने पुढे करावा एवढीच इच्छा भगवंताच्या चरणी करतो आणि थांबतो. विठ्ठल जय जय गोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.